चूक की बरोबर? जर लग्न रजिस्टरच केलेलं नाहीये तर घटस्फोट घेताच येत नाही. नाही, चूक. नोकरी करणाऱ्या म्हणजे कमावत्या स्त्रियांना ॲल्युमिनाय मिळतच नाही. चूक. जे न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत, एकटे राहणारं जोडपं आपण म्हणूयात, त्यांच्यामध्ये घटस्फोटाचं प्रमाण कमी आहे जॉईंट फॅमिलीपेक्षा. चूक की बरोबर? बरोबर. घटस्फोट झाल्यानंतर ज्या व्यक्तीकडे मूल सांभाळण्याची जबाबदारी येते त्यांचं लवकर दुसरं लग्न होत नाही. बरोबरच म्हणावं लागेल याला. शहरी भागांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण जास्त आहे ग्रामीण भागापेक्षा. बरोबर. लव्ह मॅरेजेसपेक्षा अरेंज मॅरेजेसमध्ये घटस्फोटाचं प्रमाण कमी आहे. चूक आहे हे. घटस्फोट होण्यामागे फक्त आणि फक्त मुलगा आणि मुलगी म्हणजे नवरा आणि बायको हेच जबाबदार असतात. चूक. एखाद्या मुलीनं तिच्या नवऱ्यावरती किंवा सासू सासऱ्यांवरती डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे मारहाणीची केस जर फाईल केली असेल तर त्या मुलाला शिक्षा होण्यापासून कायदाही वाचवू शकत नाही. चूक. कायद्याच्या चक्रात पडण्यापेक्षा सेपरेट राहणं जास्त सोयीस्कर. पूर्वी लोक तसंच करायचे की आता जर का तुम्हाला दुसरं लग्न करायचं असेल तर तुमचा आधी घटस्फोट जर झालेला नसेल तर त्याचे रिपरकेशन्स आहेत, लिगल कॉन्सिक्वेन्सेस आहेत. तर त्याच्यामुळे आता तुम्हाला कोर्टात जाऊनच घटस्फोट घेणं भाग असतं. आता आपण एका वाक्यात उत्तरे द्या कडे आलेलो आहोत आपल्या पुढच्या सेगमेंटकडे. दुर्दैवानं आता भारतात आणि त्यातही महाराष्ट्रात सगळ्यात जास्त घटस्फोट नोंदवले गेलेले आहेत. याच्या मागे काही पर्टिक्युलर किंवा स्पेसिफिक कॉमन कारण आहे का असं तुम्हाला वाटतं? कारण का महाराष्ट्रामध्ये खूप तसा सोशली ऍक्टिव्ह असल्यामुळे कायदे, तुमचे हक्क, शिक्षण हे खूप लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि जसं आपण महाराष्ट्र आता हळूहळू आपल्या पूर्वी फक्त मुंबई हे एक मेट्रोपॉलिटन सिटी होतं, पण आता बऱ्याचशा बाकीच्या सिटीज आहेत म्हणजे पुण्यासारखी सिटी जे आता लवकरच मेट्रोपॉलिटनकडे जाऊ पाहतील. तर अशा वेळेस हे प्रमाण वाढणं खूप स्वाभाविक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या आधी असं म्हणतात शहाणानं कोर्टाची पायरी चढू नये, पण म्हणून डायरेक्ट वकिलांना तुमचं स्वागत आहे. बाय द वे आपल्याकडे ॲडव्होकेट आलेले आहेत अक्षय पोवळे आणि त्यांना आपण थेट प्रश्न विचारणार आहोत. खरंच घटस्फोटांचं प्रमाण वाढतंय का बरं? खरंच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचं प्रमाण वाढतंय का? आणि खरोखरीच या सगळ्या प्रक्रियेमधून जाताना तुमच्या आमच्यासारख्यानं काय करायला पाहिजे किंवा अशा केसेस समोर येतात ज्याच्यातून लोक जातात त्यांनी काय करायला पाहिजे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त व्हिडिओ बघायचा नाहीये, बाई मुद्द्यावर याचे असंख्य एपिसोड्स येत आहेत. दर मंगळवारी तुमच्या भेटीला आम्ही येतच आहोत, पण तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. कायदे स्त्रियांच्या बाजूने आहेत, पुरुषांच्या नाही, असं एक लेमॅन सारखी कमेंट केली जाते. आणि काय होतं खरी आहे पण नाही, ही खरीच आहे. कारण का ह्याची ही लोक धास्ती घेतात. सगळ्यात जास्त पहिली धास्ती असते ती म्हणजे सासूला, की आपल्या विरुद्ध काही होऊ शकतं. सो अशा ही धास्तीनीच कधी कधी काही लोक ती चर्चा जी आहे, इनिशियल काउन्सिलिंग किंवा चर्चा जी आहे ती करायला धजावत नाही. त्याचं कारण हे पण आहे की स्त्रियांच्या बाजूने कायदा आहे, ते 4 आपल्यावर केसेस टाकू शकतील आणि मग आपल्याला ते सगळं फेस करत बसावं लागेल. तर अशी कोणती सोशल रिझन्स काय असतात एखादं इतकं वैयक्तिक नवरा बायको मधलं नातं संपावं? आज समजा माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड, माझं एज्युकेशन शिक्षण खूप नाही, तर मी लहानपणापासून हेच बघत आलेलं आहे की माझी आई माझ्या आजी आजोबांचं सगळं करते आहे. सो मी तेच आज मापक हे करतो की माझ्या बायकोनी सगळं माझ्या आई वडिलांचं सगळंच केलं पाहिजे. मग अशा वेळेस जर एखादी स्त्री कमवती असेल तर कधी कधी जसं आपण अमिताभ बच्चन यांचा मूवी बघितला असेल अभिमान, की जिथे ती वर चढवते. सो अशा ह्याच्यामध्ये जर मुलगी तिच्या करिअरच्या ह्याच्यामध्ये वर गेली तर तो मेल शॉव्हिनिझम पण आपल्याला कंट्रोल करता आला पाहिजे, जो बऱ्याचशा लोकांना येत नाही. मग ह्या मापदंडाला त्याचा तो इंटरनल कॉन्फ्लिक्ट चालू होतो, जिथे त्याला त्याच्या बायकोला सपोर्ट करायचा आहे. त्याला माहिती आहे की आज बायको आपल्यासाठीच कमवती आहे, घराला कुटुंबाला पुढे नेण्यासाठी, कुटुंबाला हे वर नेण्यासाठीच पैसे आपल्याला गरज आहे, त्याच्यामुळे आपलंच राहणीमान वाढवणार आहे. पण इथे जो सोशल मापदंड आहे की मेल शुड बी द ब्रेड विनर ऑफ द फॅमिली, तर ह्या कॉन्फ्लिक्टमध्ये मुलं अडकतात. समाजचा पगडा हा जिंकण्याकडे आपण दिसतो आणि मग त्याचं रूपांतर घटस्फोटामध्ये. आत्ताच्या काळामध्ये तुमच्याकडे आलेली जी घटस्फोटाचे माणसं आहेत किंवा केसेस आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात कॉमन कारण तुम्हाला काय दिसतं? पहिली गोष्ट म्हणजे इगो. मेल की फिमेल? दोन्ही.
दोन्ही इथे तुम्ही जेंडर बायस नाही होऊ शकत. हम्म. दुसरं म्हणजे लॅक ऑफ कम्युनिकेशन, हम्म. की संवादमध्ये कुठेतरी विसंगती येते. त्याचं रूपांतर की मी का बोलू, आणि इगोमध्ये ते कमीपणा कोणी घ्यायचा, तो इगोवर जातं. तिसरं सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे की हलके कान असतं. कारण का आपण असं होतं की बरेचशी लोक स्वतः पार्टनरशी बोलण्याऐवजी लोक त्या पार्टनरविषयी काही सांगतात आहे. म्हणजे विश्वास असतो पण ते सततचं ऐकण्यामुळे, त्याच्यामुळे हलका कान हे एक आहे. आणि फोर्थ म्हणजे कम्पेअरिंग युअर लाईफ विथ अदर्स. म्हणजे मला हे 4 प्रमुख कारण वाटतात की ज्याच्यामुळे सगळेच घटस्फोट प्रामुख्याने ह्याच थोड्याफार फरकाने होत असतात. कारण का आज असं आहे की आज मी स्टेटस रील्सचा जमाना आहे. मी जेव्हा बघतो की इंस्टाग्राम उघडतो की बाबा माझी मैत्रीण आज खूप बाहेर फिरती आहे, Yes. ती हे करते, सो शी स्टार्ट डेव्हलपिंग की अरे माझ्या लाईफमध्ये काहीच हॅपनिंग होत नाहीये. आणि मग तो का होत नाहीये, तर मग ते नवऱ्याकडे जातं किंवा नवरा म्हणत असतो की अरे ती बघ, ती कशी कमवती आहे, सो शी इज डुईंग समथिंग, तू दिवसभर घरीच बसलेली आहे. सो हा जो कंपॅरिझन आज लोकांना सवय लागलेली आहे की की एकमेकांचं लाईफ कम्पेअर करणं. म्हणजे ह्याच्यामध्ये थोडी गोष्ट अशी होते की कधी कधी आपण चर्चा करतो की आपला मित्रमैत्रिणी येऊन चर्चा करतात की अरे माझा नवरा असा असा वागतो. आपल्याला प्रॉब्लेमही नसतो, पण त्याचा ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागतं की अरे आपल्यालाही हा प्रॉब्लेम आहे. वा. पण त्याची परिस्थिती आणि आपली परिस्थिती ही वेगळी असते. सो आज ह्याही गोष्टीमुळे हे प्रमाण वाढलेलं आहे घटस्फोटात. तुम्हाला तुमच्या समोर जेव्हा माणसं येतात डिवोर्स फाईल करायला घटस्फोटासाठी, तेव्हा तुम्हाला लव्ह मॅरेजच्या कपल्समध्ये आणि अरेंज मॅरेजच्या कपलमध्ये, जोडप्यामध्ये काही वेगवेगळी कारणं सापडतात का? आज प्रत्येकाला एक स्वतंत्र घर आहे, बरोबर. शिक्षण आहे, त्याच्यामुळे हा कॉन्फिडन्स आहे की आय कॅन सर्व्हाइव्ह ऑन माय ओन. हा एक आहे. म्हणजे अरेंज मॅरेजच्या बाबतीत म्हणतोय मी की मुलांना किंवा मुलींना आता हेच माहिती नसतं की मी लग्न का करते किंवा लग्न का करायचं. ओके. सो ते काय करतात, ते तुमचे वेब सिरीज, पिक्चर्स आणि हे सगळं घेऊन एक किंवा रील्स बघून माझ्या मैत्रिणीबरोबर मैत्रिणीचा नवरा असा करतो मग मलाही लग्नानंतर हे करायला मिळेल, ह्या काही अपेक्षा घेऊन लग्न करतात. सेम मुलांचंही होतं. आणि मग ते जेव्हा अपेक्षा पूर्ती होत नाही त्यावेळेला असं लक्षात येतं की मी लग्न का केलं, आणि मग त्या लग्नाविषयी प्रश्न निर्माण होतात खूप सारी. हे झालं अरेंज मॅरेजेस. लव्ह मॅरेजेसच्या बाबतीत एक्झॅक्ट उलट होतं. तिथं सुरुवातीला सगळेच एक सोनेरी दुनियेत असतात, जगात असतात. लग्न झाल्यानंतर आता तुम्हाला प्रॅक्टिकॅलिटीशी डील करावं लागतं. रियालिटी समोर येते. रियालिटी समोर येते. मग त्याच्यामध्ये जर धर्म वेगळा असेल तर त्या धर्माच्या चालीरीतींना ऍडजस्ट करणं हा एक असतो. त्याच्यानंतर सोशल स्टेटसमध्ये ते सामावणं. सो हे आहे. सो मेन कारण हेच होतं की आजच्या युथचा मेन प्रॉब्लेम आहे की त्यांना लग्न का करायचं आहे हेच माहिती. तेच माहिती नाही. सो त्याच्यामुळे अशा परिस्थितीमध्ये ते लग्नात उतरतात. आत्ताचा अजून एक सर्वे असा समोर आलेला आहे, 70% विवाहित स्त्रियांमध्ये चीटिंगचं प्रमाण आहे. तर आता ही चीटिंग करणं म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आणि घटस्फोट याच्यामध्ये वाढलेला जो नंबर आहे याचा कितपत संबंध आहे? काय झालेलं आहे की तुम्ही आता 10वीचा रिझल्ट बघितला का? त्याच्यामध्ये तुम्हाला असं जाणवेल की मुलींचं प्रमाण जास्त आहे. ऑफकोर्स. हे ओव्हरऑल सिच्युएशन झालेलं आहे की मुली थोड्या जास्त शिकलेल्या आहेत, मुलं थोडी कमी शिकलेली आहेत. त्याचं एक कारण हे आहे की घरच्यांनी लवकर लग्न लावून देऊ नये किंवा त्यामुळे मुली खूप शिकत जातात आहेत, अवॉइड करतात, इंडिपेंडंट होतात, फायनान्शियली इंडिपेंडंट होतात. त्याच्यानंतर प्लस बाबा की आता खूप नातेवाईक मुलं स्थळ आणायला लागले, त्याच्यापेक्षा मी आता शिक्षण करते, माझी ही डिग्री झाली की आपण बघायला चालू करू, हा एक एक्सक्यूज मिळतो. पोस्टपोन करता येतं. या ह्याच्यामध्ये असं झालेलं आहे की एज्युकेशनल डिस्पॅरिटी ही खूप जास्त झालेली आहे सध्या. पण अशा केसमध्ये वेन दे गेट इन टू द मॅरिटल रिलेशनशिप, तर तिथे तुमच्या फिजिकल शरीराच्या गरजा ह्या भागल्या जातात, पण बौद्धिक गरजेच्या काय? मग अशा वेळेस यू माइट बी प्रत्येक वेळेसच तुम्हाला तुमच्या समविचाराची किंवा हे स्त्रीच मिळेल अशातला भाग नाही. मग अशा वेळेस जर एखादा पुरुषांनी जर का काही इमोशनल सपोर्ट किंवा इंटेलेक्च्युअल नीड म्हणतात त्याला, की कंपॅनियनशिप, की ते जर का इफ ही कॅन डिस्कस ओव्हर विथ यू ऑन दॅट टॉपिक, मग ते तुमचं
खूप स्वाभाविक होतं की जसं आपलं हे होतं की आपण दोन Intimacy. समविचाराची लोक एकत्र आली की आपण मित्रमैत्रिणी बनतो. करेक्ट. तर तसंच होतं की ते मित्रमैत्रिणी होतात आणि मग तिथे ते कंपॅरिझन मी जसं म्हटलं की दुसऱ्या बरोबर कम्पेअर करणं, मग ते कंपॅरिझन चालू होतं की अरे माझा नवरा हे नाही करत आहे, मग हा हे. सो दे स्टार्ट कम्पेअरिंग दीज टू पर्सन्स आणि मग तिथे तो प्रॉब्लेम होतो आणि त्या ह्याच्यामुळे तुम्ही जे म्हणताय की चिटिंगचं प्रमाण वाढलेलं आहे, ही डिस्पॅरिटी आहे. आणि अशा काही केसेस आहेत का इंटरेस्टिंग की ज्याच्यामुळे काउन्सिलिंग मुळे डिवोर्स फाईल करायचा राहील? काय होतं की एखाद्या कपलला जेव्हा घटस्फोट घ्यायचा असतो तर कोणीही एकदम असं उठतं आणि वकिलाकडे जाऊन बसत नाही. बरोबर. ते लोक काय करतात की पहिलं एक तर घरी चर्चा करतात किंवा मित्रमंडळींकडे चर्चा करतात. आता काउन्सिलिंग म्हणजे वेगळं काय असतं, हेच असतं की तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सांगता. सो बेसिकली घरी जेव्हा कपल सांगतं किंवा मित्रमैत्रिणींना कपल सांगतं तेव्हा त्यांची अपेक्षा ते सांगत ह्याच्यासाठी असतात की दे आर इन अ स्टेट ऑफ कन्फ्युजन. अशा वेळेस काय होतं की हे ज्या लोकांशी ते बोलतात ते ट्रेन नसल्यामुळे ते त्याच्यामध्ये त्यांचं पर्सनल ओपिनियन घालतात आणि त्याच्यामुळे असं होतं की कदाचित घटस्फोट होणाराही नसतो किंवा माणूस विचारही करत नसतो, पण एखादा मनुष्य समजतं की अरे सोडून दे ना, काय होते. किंवा पूर्वी असं व्हायचं की अरे ठीक आहे, काय ही गेली तर दुसरी तुला मी नवीन करून आणून देते, किंवा मी सहन केलं किंवा नसतं. मी सहन केलं नसतं, मी तर अजिबात सहन केलं नसतं. कारण का काय झालेलं आहे की अशा वेळेस आपण ऐकून त्याला प्रॅक्टिकली डील करावं हा थॉट प्रोसेस न राहता आपण त्याच्यामध्ये खूप एक स्टान्स घेतो कमांड करायचा आणि मग तिथे कमांडमध्ये मग आपण तिथे पर्सनल ओपिनियन्स द्यायला लागतो आणि ह्या पर्सनल ओपिनियन्स देत असताना आपण ह्याला आपले पर्सनल एक्सपिरियन्सेस जोडत असतो. त्याच्यापेक्षा एखाद्या ट्रेन काउन्सिलरकडे जर गेला तुम्ही तर त्याचा परिणाम काय होतो की ट्रेंड काउन्सिलर पहिली गोष्ट तो त्याचे पर्सनल ओपिनियन शक्यतो लावत नाही, तो तुम्हाला सजेशन्स देत असतो. ओके. आणि दुसरी गोष्ट की काउन्सिलरला हे आता ओव्हर द केसेस ऐकून ऐकून त्यांना हा एक्सपिरियन्स झालेला असतो की व्हॉट एव्हर यू परसिव्ह इज हाफ ट्रूथ. सो त्याच्यामुळे त्यांना हे माहिती आहे की ही झाली नाण्याची एक बाजू, पण ते तुम्हाला असं सजेस्ट करतील की तुझ्या वाईफला स्पाऊसला घेऊन ये, आम्ही त्यांचाही बाजू ऐकतो आणि मग आम्ही तुम्हाला मदत करू. बरोबर. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही जर मित्राकडे गेला तो मित्र असं करतो का की घेऊन ये रे वहिनीला, मी वहिनींशी बोलतो, किंवा घरचे म्हणतात का नाही नाही थांब जरा, आपण तुझं ऐकलं ना, थांब जरा मी तिचाही ऐकतो आणि मग मी सांगतो. सो हे होत नाही. सो इथे प्रॉब्लेम येतो. सो घटस्फोटाचं थोडंसं काय होईना की ती व्यक्ती ज्यांच्याबरोबर आपण बोलतो पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा, हेही लोक कधी कधी कारणीभूत ठरतात घटस्फोटासाठी, कारण का ते पुट द्या पर्सनल ओपिनियन इंटू इट. ऍबसेंट मॅरेज म्हणजे तुमचा पार्टनरनं सतत ऍबसेंट असणं किंवा पॅसिव्ह असणं. मूल झालं, जबाबदारी घ्यायची नाही, मूल नाहीये, लग्न करून आणलंय, कित्येक कपल्स हनीमूनलाही जात नाहीत. जी हेक्टिक लाईफस्टाईल झालेली आहे प्रचंड, हे किती कारण आहे की तुम्ही वेळ देत नाही आणि म्हणून घटस्फोट घेतला? आता जे यंगस्टर्सचे फोन देतात त्यांचं हेच आहे की वी आर नॉट कम्पॅटेबल. ओके. त्यांना जे आता मी तुम्हाला पॅरामीटर्स सांगितले, कायद्याच्या चौकटीत बसणारे जे पॅरामीटर्स आहेत की त्याच्यावर घटस्फोट घेता येतो, मग आम्ही ॲज युजल त्यांना हे विचारतो, नवरा मारतो का, नवरा शिवीगाळ करतो का, काही बाहेर अफेअर आहे का, किंवा हे. तर ह्या सगळ्याला नाही म्हणून उत्तर येतं. आमचं असं होतं की मग घटस्फोट पाहिजे का. मग ते म्हणतात की जसं तुम्ही म्हटलात की सर ही इज नॉट देअर फॉर मी वेन आय नीड इट, किंवा शी इज नॉट देअर फॉर मी वेन आय नीड हर. पण कायद्यामध्ये तसं प्रोव्हिजन नाही आहे. पण कायद्यामध्ये मग अशा पद्धतीने मग तुम्हाला ह्याच्यामध्ये हे छळामध्ये कन्वर्ट करावं लागतं ड्राफ्टिंगमध्ये. आणि सगळ्यात इंटरेस्टिंगली डिवोर्सच्या कायद्यामध्ये छळ हे जे एक कारण आहे घटस्फोटासाठी. पण छळ म्हणजे काय हे कुठं मानसिक की शारीरिक? नाही, छळ म्हणजे काय हे कुठेही डिफाईंडच नाहीये की छळ म्हणजे काय. जेव्हा 2005चा हिंसाचार, कौटुंबिक हिंसाचार कायदा आला, प्रतिबंधक कायदा आला 2005चा, त्याच्यामध्ये पहिल्यांदा डिफाईन केलेलं आहे की व्हॉट इज डोमेस्टिक व्हायलन्स. आणि त्या डोमेस्टिक व्हायलन्समध्ये तुमचं इमोशनल, व्हर्बल अब्यूज आणि हे कन्सिडर केलं गेलेलं आहे. सो आज काय क्रुएल्टी असू शकेल एखाद्यावर ते तुम्ही सांगू शकत नाही. सो कायद्याने हे खूप काळजीपूर्वक ते डेफिनेशन ही अवॉइड केलंय असं वाटावं की ह्याच अशा जे काही पॅरामीटर्स आहेत की जे या चौकटीत कुठेही बसू शकत नाही, पण हा एका पद्धतीचा छळच आहे, इमोशनल आणि सायकोलॉजिकल छळच आहे. तर त्याच्यासाठी हे ग्राउंड आहे क्रुएल्टी, ज्याच्याखाली तुम्ही फाईल करू शकता. मुलगा आणि मुलगी यांच्या काही अवास्तविक अपेक्षा
आहेत का? अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स आहेत का, की ज्याच्यामुळे घटस्फोट होत आहेत? हो म्हणू शकतो आपण, की जसं हे आहे की मुलांच्या अपेक्षा असतात की माझ्या वाईफनी सुंदर असावं, किंवा काही लोकांचं असं असतं की हाऊ शी इज ॲक्टिव्ह, म्हणजे एखादी स्त्री किती ॲक्टिव्ह आहे. आज माझी कलीग आहे, शी इज माय फ्रेंड, सो ती घरही बघती आहे आणि मुलंही सांभाळती आहे आणि शी इज डुईंग सो गुड ॲट हर वर्क. ती माझी कलीग आहे. सो मी घरी जातो, मी माझी बायको असं असतं की माझी बायको यार मला असं होतं की मी दरवाजा उघडायला आणि माझी बायको काम करून दमून बसायला, पण मला दिसताना असं दिसतं तू घरातच बसलेली असते. सो ते होतं. सो ह्याही काहीतरी की करत राहावं एक्सपेक्ट. सो ह्या एक्सपेक्टेशननीही होतं. तसंच मुलींचं असं होतं की बाबा हिचा नवरा हिला गिफ्ट्स देतो आहे, किती बाहेर गोष्टी फिरायला घेऊन जातात. तुम्हाला माहिती एक्सपेक्टेशन असलेलं क्रेझी आतापर्यंतचं अतिशय विचित्र हे काय कारण आहे घटस्फोटाचं, घटस्फोटाचं? असं कोणतं आहे आतापर्यंतच्या पूर्ण करिअर मध्ये? की द स्पाउस इज नॉट मेंटेनिंग हर पर्सनल हायजीन. सिरियसली? हो. आणि दॅट टू फॉर हर गार्मेंट्स, नॉट प्रॉपरली वॉशिंग हर इनर गार्मेंट. आणि म्हणजे पुरुषानं स्त्रीवरती हे केलंय, हा हा आरोप केलाय आरोप आणि केलाय, डिवोर्स फाईल डिवोर्स केलाय. फाईल केलाय. सुखी संसाराची सूत्र काय आहेत? म्हणजे आजच्या जनरेशनला स्पेसिफिकली मी सांगेन की पहिलं तर हे ठरवा की लग्न का करायचं. कारण का त्याच्यामध्ये असं असतं की प्रत्येकाला आपण कोण आहोत हे माहिती असतं, प्रामाणिक माहिती असतं, पण आपण त्याला नेहमी डिनाय करतो. सो लग्न करायच्या आधीच हे ठरवावं की व्हॉट आर द थिंग्स ऑर व्हॉट आर द प्रिन्सिपल्स दॅट आय एम कम्फर्टेबल टू कॉम्प्रोमाइज, किंवा असे प्रिन्सिपल्स काय आहेत की विच आय कॅनॉट कॉम्प्रोमाइज ॲट ऑल. पहिली गोष्ट तर तुम्ही जेव्हा लग्नाला भेटता कुणालाही, मुलगा असू दे मुलगी असू दे, दोघांनी, तर दोघांनी पहिले हे डिस्कस करावं की व्हॉट आर द थिंग्स वी कॅनॉट कॉम्प्रोमाइज. बरोबर. कारण का काय होतं की तुम्हाला जेव्हा ह्या अनकॉम्प्रोमाइजिंग टर्म्स प्रिन्सिपल्स कॉम्प्रोमाइज करायला जेव्हा भाग पाडलं जातं, तेव्हा त्याचं रूपांतर हे वादात होतं. बरोबर. सो तुम्ही लग्न करतानाच का नाही तो भविष्यातला वाद थोडा कमी करता. सो पण लोक बोलत नाहीत कारण लग्न व्हावं असं वाटत असतं. नाही, लोकांना हेच माहिती नसतं आजकालच्या मुलांना की लग्न का करतोय किंवा मी लग्नामध्ये काय बघतोय. तिथे परत तो प्रॉब्लेम तोच येतो की ज्या पद्धतीने लग्नाचा विषय हा घरी बोलला जातो. आजपर्यंत मी कुठलेही पाल्ले असे बघितलेले नाही की जे मुलांना बसवलं आणि म्हणतात की बाबा तुला लग्न करायचे आहेत का, तुझ्या अपेक्षा काय आहेत, आपण अशा पद्धतीने विचार करूया. नेहमी लग्नाचा विषय असाच येतो की अरे या काकानी या मामानी मावशीनी स्थळ सुचवलं, किंवा लिहायच्या वेळेला गोरी पाहिजे, उंची एवढी पाहिजे. मुलं डायरेक्टली ह्याच्यात जातात की मला लग्न करायचं नाही. सो तिथूनच तो सुरुवात होते की आज मी जे काय आहे, सो दिस इज नॉट एका दिवसाचं हे स्वरूप नाहीये किंवा एका आठवड्याचं स्वरूप नाहीये. आज समजा माझं वय 35 आहे, तर हे 35 वर्ष गेलेले आहेत टू मेक मी, टू डेव्हलप माय पर्सनॅलिटी. आता मला जर 35 वर्षाची पर्सनॅलिटी जर चेंज करायची असेल तर मला रिअलिस्टिकली ॲटलिस्ट 2 वर्ष तर दिली पाहिजे टू चेंज माय पर्सनॅलिटी. काय होतं लग्न झाल्यानंतर ह्यांचं असं असतं की आता लग्न झालेलं आहे, आता तुम्ही बदला. सो ही रातोरात. पण तुम्ही हे विसरता की अरे साधी तुम्हाला एखादी सवय लागली, ती सवय सोडायलाही काही दिवस जातो. तर आणि लोक असे म्हणतात की फक्त मुलींना ऍडजस्ट करावं लागतं लग्नानंतर. तसं नाहीये, मुलांनाही ऍडजस्ट करावं लागतं. मुलांना सगळ्यात पहिले ऍडजस्टमेंट ही करावी लागते की घरामध्ये पूर्ण कपडे घालून फिरणे. ही पण एक ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर प्लस हे आहे की जिथे माझी रूम सतत मला अस्तव्यस्तपणा, अनऑर्गनाइजपणा आवडतो मुलांना, तिथे मला आता ऑर्गनाइज राहावं लागतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की थिंकिंग अबाउट अ लिव्हिंग टुगेदर विथ अ फीमेल अँड ऍक्च्युअली लिव्हिंग विथ अ फीमेल आर टू डिफरंट थिंग्स. सो इथे दोघंही एकमेकांना तो वेळ देत नाही, दोघंही त्या पर्सनॅलिटीला समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही. सो मी हेच सांगेल की पहिलं तुम्ही हे ठरवा की लग्न का करायचंय, आणि दुसरी गोष्ट तुम्ही ही मानसिकता बनवा की समोरच्याला वेळ द्यावा लागणार आहे. सगळ्यात जास्त कुठल्या काळामध्ये डिवोर्स फाईल करतात लोक? पहिल्या वर्षात, खूप वर्ष निघून 3 वर्ष ते 7 वर्षाच्या मध्ये, म्हणजे दिस इज व्हॉट माय एक्सपिरियन्स हॅज बीन. पहिल्या वर्षी वगैरे कोणी नाही करत? नाही, पहिल्या वर्षी नाही करत. पहिल्या वर्षी म्हणजे अशीच लग्न करतात की लग्न केलंय, लव्ह मॅरेज केलंय आणि आता रिअलाइज झालंय की नाही हे चुकलंय. सो असं, सो असेही लोक येतात. सोशल प्रेशर पण असतो ना, आज कुणालाही वाटत नसतं की त्याच्यामुळे जरी तुम्ही घरी सांगितलं तरी मुलाकडचे म्हणत असतात ठीक आहे बाबा वेळ घेऊ, आपण तिच्या घरच्यांशी बोलू. तिचे मुलीकडच्या घरच्यांचे म्हणत असतात की मुलगा सुधारेल लग्न झाल्यानंतर. असंच आधीची जनरेशन एक चूक करते
जी हे सांगते की तुम्हाला एक मूल होऊ द्या, सगळं व्यवस्थित होईल. एक मूल आलं ना की संसार सगळा चालू लागेल, गाडा गाडा चालू राहील, संसाराचा व्यवस्थित चालेल. हा सगळ्यात मोठा चूक करतात. फर्स्टली ते एक तर ते प्रॉब्लेमला डिनाय मोडमध्येच जातात. बरोबर. दे डू नॉट अंडरस्टँड की दॅट देर इज अ प्रॉब्लेम. आणि मग त्यांना असं वाटतं की मूल हे त्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन आहे, की एक मूल आलं ना की आम्ही नाही का आमच्यात ना वादविवाद होत, पण एक मूल आला आम्ही मुलांसाठी झटायला लागतो. बरोबर. पण प्रॉब्लेम खरा ऍक्च्युली तिथे झालं होतं की जेव्हा मूल येतं. कारण का इथे तुम्ही आता तुमच्याच दोघांचं आयुष्य नाही, आता तुम्ही एक तिसऱ्याचं अननोन ज्याचं काही चूक नाहीये त्याचंही आयुष्य तुम्ही आता स्टेकवर लावता. कारण का त्याची पर्सनॅलिटीसाठी त्याला आई आणि वडील हे दोन्ही गरजेचे आहेत. पण त्याच्यात ज्या वेळेस तुम्ही मूल हे करता की मुलामुळे हे तो तिथे तो अजून प्रॉब्लेम चालू. आणि मग तिथे तुम्हाला जसं मी म्हटलं की वादविवाद चालूच असतात. ते मूल झाल्यानंतर ते काही काळ ते सप्रेस होतात आणि मग ते परत ब्लोन अप होतात. सो त्याच्यामुळे 3 ते 7 वर्ष हा माझा एक्सपिरियन्स राहिलेला. दुर्दैवानं सगळं केल्यानंतर पण घटस्फोट फाईल केलाच, तर साधारण किती काळात घटस्फोट मिळतो? संमतीने जर घटस्फोट दाखल केलेला असेल, म्हणजे जिथे दोघंही Mutual. म्युच्युअल आहे की दोघांचंही ठरलेलं आहे घटस्फोट घ्यायचा आहे, पण संमतीने घटस्फोट दाखल करायच्या आधी तुम्हाला सगळ्या गोष्टींवरती एका पेजवर यावं लागतं. ओके. म्हणजे मेंटेनन्स, प्रॉपर्टी, मूल, बाळ, सगळ्याच्या ह्याच्यात तरच तुम्ही म्युच्युअल फाईल करू शकता. आणि म्युच्युअल फाईल केल्यानंतर एक साधारणतः 6 ते 7 महिने ह्याच्यामध्ये घटस्फोट होतो. पण जर का कंटेस्टेड असेल, म्हणजे जिथं एका व्यक्तीला घटस्फोट द्यायचा, दुसऱ्या व्यक्तीचा अजून निश्चितच नाहीये घटस्फोट द्यायचा नाही द्यायचा, ओव्हरऑल ऑन अन ॲव्हरेज एक साधारणतः 2 ते 3 वर्षामध्ये घटस्फोट होऊ शकतो, जर का सगळं व्यवस्थित तोपर्यंत वेगळं राहायचंय. हो. कारण का तुम्ही एका छताखाली जर राहत असाल, म्हणजे आता ह्याच्यामध्ये असं आहे की समजा तुम्ही घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आणि समजा तुम्ही तो जो छळ आहे तो सगळा तुम्ही माफ केला आणि परत एकत्र राहायला लागला. आता तुम्ही परत राहायला लागल्यानंतर तुम्हाला परत प्रॉब्लेम्स फेस झाले, म्हणून तुम्ही असं म्हणताय की आम्ही परत घटस्फोट फाईल करू. तर आता जेव्हा तुम्ही घटस्फोट फाईल करताय तर तुम्ही पहिली कारणं नाही वापरू शकत. सो त्याच्यामध्ये असं असतं की कोर्ट काय म्हणतो की किंवा कायदा काय म्हणतो की एकदा तुम्हाला छळ झाला तर तो तुम्ही माफ केला ना, मोठ्या मानाने माफ केला ना, मग ते आता सोडून द्या, जे झालं ते झालं. आता तुम्ही परत राहायला गेला, तिथून पुढच्या ज्या काही प्रोसेस आहेत तिथून पुढं छळ कसा झालाय ते सांगा. सो ह्याला म्हणतात कंडोनेशन, की जे तुम्ही माफ केलेलं आहे. तुमच्याकडे कधी सेम माणूस दोनदा घटस्फोट घ्यायला आलाय? हो. म्हणजे अशी टेंडन्सी आहे का की काही लोकांचा घटस्फोटच होतो, त्यांना संसार करणं जरा अवघडच जातं किंवा त्यांच्यासाठी मॅरेज, विवाह संस्था नाहीच आहे खरं तर? हो, आहे असे आहे काही, म्हणजे अनफॉर्च्युनेटली आहे काही लोक अशी की त्यांचं मॅरेज नाही वर्कआउट झालेलं आहे. एकदा नाही, दोनदा पण नाही. हा, दोनदा नाही असं. पण शक्यतो मी अजून तरी तिसऱ्यांदा असं कोणी बघितलेलं नाही. 2 बघितलेले आहेत मी, पण 3 अजून नाही बघितलेले आणि बघूही नाही. पण म्हणजे तुम्ही सहमत आहात की काही केसेसमध्ये डिवोर्स ऍक्च्युअली चांगला असतो, म्हणजे हो. भयानकपणे एकत्र राहण्यापेक्षा मला चांगला असतो, आणि मला काही केसेसमध्ये मला असे काही, म्हणजे मी शक्यतो हा प्रयत्न करतो की डिवोर्स होऊ नये किंवा डिवोर्स घेऊ नये. मी शक्यतो समजवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एक माझी क्लायंट आहे हू इज अ सायंटिस्ट. ओके. शी इज वर्किंग इन अ प्रीमियर इन्स्टिट्यूट. ओके. पण काय झालेलं आहे की हर हजबंड वॉज अ बिझनेसमॅन. कोविडमध्ये बिझनेसला लॉसेस झाला. त्या ह्याच्यामध्ये ही डेव्हलप्ड अ हॅबिट ऑफ थिंकिंग. त्या शॉविनिझमच्या ह्याच्यामध्ये की बाबा मला लाज वाटते आहे बायकोकडून पैसे घेणं, ह्या शॉविनिझम ह्याच्यातून आफ्टर अ सर्टन पॉइंट ही स्टार्टेड हिटिंग द लेडी. आणि दॅट लेडी कॉल्ड मी, आणि हे पहिल्यांदा झालं. आम्ही म्हटलं की आपण पोलिसांकडे जाऊ. आम्ही पोलिसांकडे कंप्लेंट दिली. पोलिसांकडे कंप्लेंट दिल्यानंतर पोलिसांना बोलवलं. हे मासे त्यावेळेस धुंद अवस्थेतच होते, मध्यधुंद अवस्थेत. सो त्याच्यामुळे त्यांनी पोलिसांनी उलटवाकडे गेलं. सो त्याच्यामुळे पोलिसांनी मारलं. आता माझ्या बायकोनी मला पोलीस चौकी दाखवली, मला मारलं. त्यावेळेस ते वातावरण निवाळलं, पण ते बाहेर आल्यानंतर ते अजून ॲग्रिवेट झालं. कारण का आता ते असं झालं की मला पैसेही मागावे लागत होते, आय एम डिपेंडंट ऑन हर. पण आता असंही झालं की मला पोलीस चौकीत दाखवलं, म्हणजे माझ्या समाजातही बदनामी केली. ह्या कारणामुळे ही स्टार्टेड अब्युजिंग हर मोर. आणि त्या असं आहे की माझ्या मुलीचं लग्न व्हायचंय, मला घटस्फोट नाही पाहिजे. अँड वेअर आय एम सेइंग की दॅट नाव यू कॅनॉट स्टे विथ दिस मॅन. यू आर एज्युकेटेड वुमेन, तुम्हाला एवढं सहन करावं लागतंय. तो अशाही घटना घडतात.
की वेअर आय एम सजेस्टिंग की बाबा नाही घटस्फोट घ्या ह्याच्यात नाही, लेट्स गेट आउट ऑफ दिस. कारण का हे जीवावर बेतू शकते एका पॉईंट नंतर. अगदी बरोबर, अगदी बरोबर. बऱ्याचदा हिंसाचाराचे पुरावे नसतील, त्याचे फोटो नसतील किंवा दुर्दैवानं त्या वेळेत जाऊन पोलीस कंप्लेंट FIR नसतील, काहीच फाईल केलं नसेल, कोणाशी बोललं नसेल, मित्रमैत्रिणींना दाखवलं नसेल, कसलाच साक्षीदार कोणी नाहीये. हे पुरावे गोळा कसे करायचे आणि फाईल कशी करायची? नाही, आता भारतामध्ये पुराव्याचे दोनच प्रकार आहे. एक तर डॉक्युमेंटरी आणि दुसरं म्हणजे ओरल. हम्म. सो तुमच्याकडे जर फोटोज झाले, ईमेल झाले, मेसेजेस झाले, व्हॉट्सअप चॅट झाले, हे सगळे तुमचे डॉक्युमेंटरी एव्हिडन्समध्ये. हम्म. तुमच्याकडे जर हे सगळं नसेल हम्म. तर तुम्हाला ओरल एव्हिडन्स देता येतो. ओरल एव्हिडन्स म्हणजे साक्षीदार किंवा तपासणी, स्वतःला तपासणी. हम्म. तुम्ही स्वतःलाही एक्झामिन करू शकता. कारण का फॅमिली मॅटर्समध्ये हे असंच होतं की असा हिंसाचार काय असा चार चौघांमध्ये होत नसतो, असे खूप रेअर इन्स्टन्सेस असतात. बरं. सो मोस्टली जे काही घटना घडत असतात किंवा घडतात ह्या चार भिंतींच्या आतच घडतात. हम्म. सो त्याच्यामुळे हे कोर्टालाही हे मान्य असतं की बाबा हे असं काही कोणी घरामध्ये CCTV किंवा हे असं लावत नाही की सगळं रेकॉर्ड करावं किंवा व्हॉइस रेकॉर्डरने रेकॉर्ड करावं. हम्म. सो अशा वेळेस तुम्ही स्वतःला तपासू शकता. हम्म. सो त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं प्रतिज्ञापत्र देता, शपथेवरती तुम्ही सगळ्या घटना नमूद करता. तिथं तुमचं कोर्ट चीफ घेतं. त्याच्यानंतर मग समोरचे पक्षकार जे आहे तर ते तुम्हाला क्रॉस करतात. हम्म. क्रॉस करणं म्हणजे की तुम्ही सत्य बोलताय की नाही हे तपासणं. हम्म. तुम्हाला वेगवेगळ्या प्रश्नांनी उत्तर काढण्याचा प्रयत्न करू. हम्म. आणि तुम्ही जर का त्याच्यात टिकला तर मग तुमचं ते सिद्ध झालं म्हणणं असं ग्राह्य धरून कोर्ट त्याच्यावर निकाल देतो. आणि काही अशा असतात की त्याचं आय विटनेस नसतं कोणी. मग अशा वेळेस सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स असतो, ज्याला पुरावा परिस्थितीजन्य पुरावा म्हणतो. या सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स मधूनही तुम्ही प्रूफ करू शकता की बाबा ठीक आहे की मी पोलीस कंप्लेंट नाही केली, मला मारहाण झाली, मी कंप्लेंट नाही केली, पण मी हॉस्पिटलला गेले आणि मी स्टिचेस घेतले, किंवा मला खूप लागलं होतं त्याच्यामुळे मी लीव्ह टाकली की मी 3 दिवस ऑफिसला नाही येऊ शकत. सो हे पुरावे परिस्थितीजन्य पुरावे झाले. सो असे काही पुरावे जे आहेत, सो असे दोन्ही पुरावे कोर्टात देता येतात, कोर्ट ते ग्राह्य धरतं. फक्त जबाबदारी तुमच्यावर असते की जेव्हा तुम्ही असे पुरावे देता ते सिद्ध करायची जबाबदारी तुमची असते. डिवोर्स लॉयर म्हणून अशी कोणती एक गोष्ट आहे की जी तुम्ही कधीच करणार नाही? माझं मत लागणार. कारण का काय होतं की जसं मी तुम्हाला सांगितलं की काउन्सिलिंग प्रोसेस सुरुवात होते कधी कधी तुमचे मित्रमैत्रिणींशी बोलून किंवा हे. सो अशाच पद्धतीने कधी कधी काही क्लायंटाईल जो तुमच्याकडे येतो तो तुम्हाला नरेट करतो आणि त्यावेळेस तो तुम्हाला असा खूप एक इनडायरेक्टली असं विचारून जातो की साहेब तुम्हाला काय वाटतं याच्यात काय करावं. सो आणि असं माझ्या बरोबर अनेकदा होतं. तर मी नेहमी शक्यतो असं करतो की मी त्यांना असं सांगायचा प्रयत्न करतो की हे तुमच्या पुढे हे ऑप्शन्स आहेत. मी अजिबात हे सांगायला जात नाही की तुम्ही हाच ऑप्शन निवडा किंवा हा निवडू नका किंवा आपण ह्याच पद्धतीने केस फाईल करू. तर मी इंडिव्हिज्युअली हे फॉलो करतो आणि मी हे नाही करणार की माझ्या मताला नाही. पण मग आता त्याला जोडूनच मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की देव न करो तुमच्यावरती हे वेळ यावी, कोणाच्याच इथे बसलेल्या आणि बघणाऱ्या, पण एखादी व्यक्ती दुर्दैवानं डिवोर्स या प्रोसेस मधून जातच असेल, प्रक्रियेतून, तर अशी कोणती गोष्ट आहे की जी त्या व्यक्तीनं अजिबात नाही करायला पाहिजे? पहिली गोष्ट तर घाई करू नका बिफोर टेकिंग एनी डिसिजन. ट्राय टू अनालाइज द सिच्युएशन फर्स्ट. दुसरं काउन्सिलिंग घ्या तर नक्कीच आहे, पण काउन्सिलिंगच्या आधी माझं असं म्हणणं असेल की एकदा पार्टनर बरोबर बसून चर्चा करता येते का ते बघा. कारण का जर पार्टनर बरोबरच जर तुमची चर्चा छान झाली तर कदाचित तिथेच तुमचे प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होऊ शकतात. पण जर का नाही झाली तर किंवा तुम्हाला असं वाटतंय की बाबा आपण बोलायचा प्रयत्न करतो एक आहे पण ते परसिव्ह एका वेगळ्या पद्धतीने होत आहे, असंही होतं ते, कारण का तो मनात राग असतो किंवा हे असतो. सो अशा सिच्युएशनमध्ये डेफिनेटली ट्राय टू सीक काउन्सिलर्स हेल्प. मॅरेज काउन्सिलर्सकडे जा, त्यांच्याशी चर्चा करा आणि ते झाल्यानंतर यू टेक अ डिसिजन. ब्लॅक आणि व्हाईटच्या पलीकडे जाऊन मधल्या ग्रे भागामध्ये सुद्धा काय काय चालतं, वकिली करत असताना कोणत्या इंटरेस्टिंग केसेस त्यांच्या समोर आलेल्या आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या डिवोर्स आणि या सगळे आकडे जे आपल्या समोर येतात याच्या मागे टेक्निकॅलिटीज काय आहेत, ऍक्च्युली कोर्टात काय काय घडतंय हे आपल्याला इथे बसून कळत नाही. पण इतकं छान डायरेक्ट आपल्या प्रश्नांना, मुद्द्यांना हात घालता आलेला आहे. थँक्यू. तुम्हाला, मला वकील साहेबांना मनापासून थँक्यू म्हणायचं की तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या या सगळ्या प्रश्नांची थेट मुद्देसूद उत्तरं दिलीत. धन्यवाद तुम्ही ही संधी दिल्याबद्दल. थँक्यू. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू. पुढच्या शुक्रवारी लवकरच भेट.